छोड़ जाने को जब कहता है तो जाने दो, छोड़ जाने को कहता है तो जाने दो। जान थोड़ी है, अरे धुआं है धुआं, आसमान थोड़ी है। लगेगी आग तो सभी सभी आएंगे जग में, या हमारा अकेले का मकान थोड़ी है। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाला मोठा झटका। गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून येत्या गुरुवारी 31 जुलै रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते म्हणून परिचित असणारे गोरंट्याल यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे। गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते आणि अखेर त्या चर्चांना मंगळवारी पूर्णविराम मिळाला। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। विशेष म्हणजे 29 जुलै रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जालना दौऱ्यावर असतानाच हा राजीनामा देण्यात आला। दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजप पक्षफोडीचे राजकारण करत असून काँग्रेसच्या खांद्यावर मोठे झालेले नेते जरी पक्ष सोडले तरी त्यामुळे काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले। सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का जात आहेत हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे। महाराष्ट्रभराचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे किंवा स्वतःचं चांगलं करण्याच्या अनुषंगाने ते कुठेतरी जात आहे। ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे। त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या पक्षावर उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती का काही वर्षांपूर्वी, हाच एक प्रश्न निर्माण होतो। कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांगलं करून गेलेली माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या पहिल्याच्या काळात चुकली होती। कैलास गोरंट्याल आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। गोरंट्याल यांच्या पक्षबदलांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणे चुरशीचे ठरेल। उदय डिजिटल न्यूज, प्रत्येक खबर, प्रत्येक सत्य।